डोंबिवलीतील एका रुग्णालयात डॉक्टरांवरच हल्ला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, 2 डॉक्टर आणि 3 नर्सांवर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनआयसीयू पूर्ण भरल्याने नवजात बालाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर वाद निर्माण झाला. आरोप आहे की नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टर आणि नर्सांशी धक्काबुक्की तसेच मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे काल रोजी दोन डॉक्टर आणि नर्स यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने फिर्यादी श्री डॉक्टर वैभव साळुंके यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे 4 पुरुष व 1 महिला आरोपी यांच्याविरुद्ध कलम 132, 121(1), 351(2), 352, 189(2), 191(2) सह महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अँड डॅमेज ऑर लॉस टू प्रॉपर्टी ऑर्डिनन्स ॲक्ट 2010 या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. दरम्यान निषेध म्हणून डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.